MIM पक्षानं महाविकास आघाडीला युती करण्यासाठी पुन्हा एकदा ऑफर दिली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत. काय प्रतिक्रिया आहे? MIMने ऑफर दिली आहे महाविकास आघाडीला की एकत्र या आणि तुम्हाला आणि भाजपाला हरवा. MIM ऑफर देत आहे महाविकास आघाडीला. किती दुर्दैव आहे. आणि त्यातल्या त्यात उभाटाला देत आहे की आमचे मतं आम्ही तुम्हाला देऊ. होऊ शकते ही युती. यांची युती कुणाबरोबरही होईल. मतदान कसं मिळवायचं, कोणाच्या मार्फत मिळवायचं, कोणताही पक्ष असेल त्याचं आता यांना वावडं राहिलेलं नाही. कधीतरी मध्येच लहर आल्यासारखं हिंदुत्वावर बोलायचं, कट्टर हिंदुत्ववादी म्हणायचं. वेळ जसं जाईल मग आमचा हिंदुत्व हे घर पेटवणार नाही तर चूल पेटवणार आहे असा एखादा डायलॉग मारायचा. आणि दरवेळेला घडतं. उभाटाचं त्याच्यामुळंच हे जे काही पतन झालेलं आहे ना, त्याचं कारण आहे की यांची बदलती भूमिका. एक शिवसेनेकडे ज्या अँगलने पाहिलं जायचं म्हणजे हिंदुत्वामध्ये त्यांची बरोबरी करणारा इतर कोणता पक्ष नाहीच, हे जे काही ठामपणे लोक सांगायचे आता उलट सांगतात. उभाटाबरोबर कोणीही युती करू शकतात, फक्त तुम्ही आवाज द्या, ते तुमच्या बरोबर आहेत. असं आहे की त्यांनी असं म्हटलंय की त्यांची जी मतं आहेत, काही प्रभागामध्ये 10%, 15%, 20% मतं आहेत, पण तिथं ते निवडून येऊ शकत नाहीत. ती मतं भाजपाला देणार नाहीत, तुम्ही यांना तर अजिबातच देणार नाहीत एकनाथ शिंदेला, कारण की तुम्ही त्यांचे जे धर्मगुरू श्रेष्ठ आहेत त्यांच्याविषयी ज्यांनी वक्तव्य केलं त्यांना समर्थन केलं. वेळ प्रसंगी ती मतं महाविकास आघाडीला जातील आणि उद्धव ठाकरेंना पण दिले जातील. देऊ द्या ना. आता या लोकांनी ठरवायचं तुम्हाला 85% मताची गरज आहे का 15% गरज मताची. उद्या त्या 15% मतासाठी तुम्हाला जर लाचारी पत्करायची असेल तर तुम्ही पत्करा. तसंही तुम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तेच केलं, विधानसभेला तेच केलं. परिणाम काय झाला याची कधीतरी त्यांनी कारण मीमांसा पाहिली का? का आपण इतकं खाली आलो? काय कारण आहे? जेव्हा युती नव्हती त्या टायमाला आम्ही 65 सीट होतो. 2014ला युती नव्हती तरी सीट वाढल्याच होता ना. आज काय कारण आहे आपण इतकं मायनसमध्ये येतो? त्याचं एकच कारण आहे, जे स्वतःला धर्मनिरपेक्ष समजतात ना त्यांच्याबरोबर उभाट्याने केलेली युती. तुम्हाला नको आहेत मतं मुस्लिमांची? आम्हाला राष्ट्रप्रेमी मुसलमानची मतं पाहिजेत. अशा या हैदराबादीवाल्यांची मतं नको आहेत आम्हाला. आम्हाला त्याची आवश्यकता नाही, स्पष्टपणे सांगतो आम्ही. बरं. त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांना महाविकास आघाडीतील एका पक्षानं युतीसाठी ऑफर दिली संभाजीनगरमध्ये, पण त्यांचं म्हणणं आहे की राज्यात करा. ते कोणता पक्ष आहे तुम्हाला माहिती आहे? कोणता असेल? उभाटाशी दुसरं कोण नाही ना. ह्या आता त्याला एकच आहे का कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. दुसरं काय आहे यांच्याकडं? आमच्याकडे एका प्रभागामध्ये 40 जण इच्छुक आहेत. तुम्ही यादी बघा, तुम्ही जाऊन बघा. आणि यांच्याकडे प्रभागामध्ये माणसं नाहीत. ही परिस्थिती त्यांची. म्हणून हे झालं यासाठी बदलती भूमिका, स्वतःचा अहंकार. हे होते संजय शिरसाट आणि MIMच्या ऑफरबद्दल आणि मुस्लिमांच्या मतांबद्दलची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.